काही पुरुषांमध्ये येन जी एनर्जी असते किंवा जी फेमिनाईन ऊर्जा असते ती जास्त असते. जसं रवींद्रनाथ टागोर होते, त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्याच्यामध्ये अगदी स्त्रीला जे फील होईल, ज्या तिच्या भावना, तिच्या इमोशन्स असतील त्या तशा त्यांनी प्रकट केलेल्या आहेत. किरण बेदी आहे किंवा झाशीची राणी आहेत, तर ह्यांच्यामध्ये स्त्रिया असूनही त्यांच्यामध्ये यंग एनर्जी जरा जास्तच प्रोनाऊन्स्ड आपल्याला दिसते. मग त्यातूनच माझा तुझा पैसा किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा झाला तर माझे अर्धे पैसे तुझे अर्धे पैसे. आपण जेव्हा 50% जबाबदारीचा विचार करतो तेव्हा जर हिशोब केला तर कुटुंब व्यवस्थाही टिकू शकत नाही. त्याहूनही पुढे डिंक कन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डबल इन्कम नो किड, की आम्हाला मुलांची जबाबदारी नको आहे. 45% मुलींना लग्नच नको आहे. बघतो की काही पुरुषांमध्ये येन जी एनर्जी असते किंवा जी फेमिनाईन ऊर्जा असते ती जास्त असते. जसं रवींद्रनाथ टागोर होते, त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्याच्यामध्ये अगदी स्त्रीला जे फील होईल, ज्या तिच्या भावना, तिच्या इमोशन्स असतील त्या तशा त्यांनी प्रकट केलेल्या आहेत. आपण ड्रेस डिझायनर्स बघतो किंवा हेअरस्टायलिस्ट असतात, कुक्स असतात, ते जेंट्स असतात, पण तरीही ते हे क्षेत्र निवडतात म्हणजे त्यांच्यामध्येही येन एनर्जी कुठे ना कुठेतरी जास्त आहे. पण जर आपण इंदिरा गांधींकडे बघितलं किंवा किरण बेदी आहे किंवा झाशीची राणी आहेत, तर ह्यांच्यामध्ये स्त्रिया असूनही त्यांच्यामध्ये यंग एनर्जी जरा जास्तच प्रोनाऊन्स्ड आपल्याला दिसते. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हे असं असलं तरीही ती एक बॅलन्स्ड पर्सनॅलिटी असते का? असे आपण अनेक उदाहरणं बघतो किंवा अगदी साने गुरुजींचं जरी उदाहरण बघायचं झालं तर अगदी हृदयात आत्यंतिक प्रेम असं आपण त्यांना म्हणू शकतो. किंवा अनेक देशभक्तसुद्धा की ज्यांच्या भावना अत्यंत जाज्वल्य राष्ट्रभक्तीला धरून असतात, पण हे देखील सगळे स्थिरबुद्धी, संयमित बुद्धी किंवा ज्याला विजडम प्राप्त झालेला आहे असं म्हणू शकतो. तर ह्याच कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांना आपण समतोल किंवा संतुलित जीवन जगणारे जे गुण आहेत ते त्यांच्यात अधिष्ठित आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो. येन आणि यंग एनर्जी यांच्या क्वालिटीज काय काय असतात? यिन क्वालिटीज जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रामुख्याने भावनांशी संबंध असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणूया सौंदर्य ही एक भावना आहे, निर्मिती क्रिएटिव्हिटी ही एक भावना आहे, किंवा सहजतेने प्रेम करणे, वात्सल्य, घराला बांधून ठेवणे किंवा प्रत्येकाच्या हिताचा विचार करणे, दयाभावना असणे, मनाची प्रसन्नता असणे, अगदी सहजतेने पुढल्याबद्दल काळजीने किंवा दयाभावनेने काहीतरी करण्याची धडपड असणे, हे सगळं यिनमध्ये येईल. मग अगदी कुटुंब सांभाळणे प्रेमाने हे सुद्धा यिनमध्ये येतं. आणि जेव्हा यांग क्वालिटीज बघतो तेव्हा डिसिजन मेकिंग किंवा थोडंसं कुठेतरी कठोरतेची एक झलक असते की कुटुंबाला सांभाळून ठेवायचं असतं म्हणून देखील एक आपल्याला संरक्षण कवच देण्याच्या भावनेने म्हणूया, पण कुठेतरी कठोरता असणे, कुठेतरी निर्णयक्षमता अधिक असणे किंवा आवश्यकता असेल तर आक्रमक होणे, अशा सगळे जे गुणधर्म आहे किंवा मग त्यामुळे व्यवसायाकडे अधिक जोर देणे, दृष्टिकोन हा थोडा व्यावसायिक असणे, हे सगळं आपण यांग क्वालिटीजमध्ये बघू शकतो. ही जी मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन एनर्जी आहे, हिचं जर बॅलन्स नसेल एखाद्या व्यक्तीमध्ये, जसं एखाद्या महिलेमध्ये जर यंग एनर्जी सप्रेस झाली असेल, तिच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर्सच नसतील, तिला तिच्या फॅमिलीमध्ये तिला काही आवाजच नसेल, किंवा एखाद्या पुरुषाची जर यंग एनर्जी सप्रेस झाली असेल, त्याची आई एवढी डॉमिनेटिंग आहे की तिची यंग एनर्जी एवढी वाढली आहे की तिच्या मुलाची एनर्जी त्याच्यामुळे सप्रेस होते हे तिला माहितीच नसतं. आणि तिचा मुलगा किंवा तो व्यक्ती जो आहे तो
इमोशनली अफेक्ट होतो आहे ह्याची पण तिला जाणीव नसते. तर अशा ज्या इम्बॅलन्सेस आहेत त्याचे काय सिम्पटम्स असतात नेमके? जेव्हा यिन आणि यांग एनर्जी हे इम्बॅलन्स्ड होतात तेव्हा त्याचे जे दुष्परिणाम आहे ते आपण वेगवेगळ्या स्तरावर विचार करू शकतो. म्हणजे अगदी व्यक्ती ते समष्टी असं जर विचार करायचं झालं, मग व्यक्तीमध्ये काय काय बदल होतात. तर जर यिन एनर्जी कमी झाली आणि यांग एनर्जी वाढली तर आपली जी इच्छा आहे ती दुसऱ्यावर हावी होते किंवा दुसऱ्यावर आपल्याला अधिपत्य गाजवायची इच्छा होते. जर महिलांमध्ये असं खूप मोठ्या प्रमाणात झालं तर तिच्या शरीरात पण देखील तेवढेच बदल होतात. म्हणजे अगदी अगदी आपण बरोबर. बघतो हिरसुटिझम. मग महिलांमध्ये सुद्धा दाढी किंवा मिशांसारखा अनावश्यक किंवा नको त्या ठिकाणी केस येणे, किंवा पुरुषांमध्ये जेव्हा आपण बघतो हे जेव्हा इम्बॅलन्स होतं तेव्हा गायनेकोमॅशिया असा मॉडर्नमध्ये शब्द आहे की पुरुषांमध्ये यिन एनर्जीचं जर प्रमाण वाढलं आणि यांग एनर्जीचं जर प्रमाण कमी झालं तर त्यातला स्त्रीत्व गुण वाढेल आणि त्यातून जे पुरुषांमधले असलेले सक्षम गुण आहे, कुटुंबाला सांभाळून नेण्याचे गुण असतील किंवा समाजाला धरून हिताचा विचार करणे, हा सगळा विचार कमी होईल आणि कुठेतरी स्त्रीत्व अधिक वाढल्यामुळे कर्तृत्ववान पुरुष असा तो राहणार नाही. हे जेव्हा आपण शरीराच्याबद्दल बघतो तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन जर मनाचा देखील विचार करायचा असेल तर मन जेव्हा सक्षम नसेल तेव्हा कुठेतरी वाद होईल, स्ट्रेस येईल आणि आजच्या धावपळीच्या युगात आपण बघतो रॅट रेस सुरू आहे सगळीकडे. दुसऱ्यावर विजय प्राप्त करण्याची ही जी होड लागली आहे त्यामुळे अधिक स्ट्रेस किंवा माझा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे ह्यामुळे येणारा स्ट्रेस, मग यातून अनेक व्याधी निर्माण होत आहेत. रात्रीची झोप शांत होत नाही आहे किंवा त्यातून दिनचर्येतले डिस्टर्बन्स, त्याच्यामुळे थायरॉईडसारखे व्याधी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. महिलांमध्ये गर्भाशयात गाठी होणे, ज्याला आपण युटेराईन फायब्रॉइड्स म्हणतो, असे अनेक व्याधी निर्माण होत आहेत. हे झालं आपण वैयक्तिक स्तरावर जेव्हा बघतो. ह्याचाच परिणाम मग कुटुंबावर होतो. कुटुंबावर दुसऱ्याकडून कर्तव्याची अपेक्षा, म्हणजे जे आपण साधारणतः म्हणतो की माझं कर्तव्य मला जाणीव असली पाहिजे आणि ते न होता मला केवळ हक्क माहिती आहेत आणि कर्तव्य हा तुमचा विषय असा झाला आहे. सगळ्यांना हक्काची जाणीव असते परंतु कर्तव्याचं विस्मरण होत आहे. मग त्यातूनच माझा तुझा पैसा किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा झाला तर माझे अर्धे पैसे तुझे अर्धे पैसे, हा विषयच मुळात नको. जेव्हा आपण कुटुंब म्हणतो तेव्हा सर्वस्व अर्पणाची, समर्पणाची भावना असायला हवी. परंतु हा इम्बॅलन्स झाला तर मग वाद जन्माला येतो आणि त्यातूनच मग मुलांना कोण सांभाळणार. मग 50% ही पुरुषांची जबाबदारी. परंतु जेव्हा आपण निसर्गात बघतो केअरिंग नेचर हा यिन स्वभाव आहे, म्हणजे निसर्गानेच मातृत्व हे महिलांना दिलेलं आहे. मग आपण जेव्हा 50% जबाबदारीचा विचार करतो तेव्हा जर हिशोब केला तर कुटुंब व्यवस्था ही टिकू शकत नाही. आणि जेव्हा आपण समर्पणाची भावना ठेवून कुटुंब सांभाळतो तेव्हा नवीन पिढी ही सक्षम घडते. आणि त्यातूनच आज आपण बघतोय की एका वर्षाला म्हणजे 2025चा जो रेशिओ आहे, एकट्या महाराष्ट्रात 13,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर इम्बॅलन्स होण्यामागे किंवा इम्बॅलन्स होण्याच्या ज्या प्रचंड समस्या आज उद्भवत आहेत त्यात ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे की नवीन पिढीचं मनोस्वास्थ्य हे टिकत नाही आहे किंवा मानसिक रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. दुसरं जेव्हा आपण आणखी विचार करतो, आत्ता एक अहवाल समोर आला आहे, लोकमतमध्ये सर्वे झाला की साधारण 45% मुलींना लग्नच नको आहे. लग्न जर झालं नाही तर ही सृष्टीची जी रचना आहे ती टिकेल कशी. किंवा त्याहूनही पुढे डिंक कन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डबल इन्कम नो किड, की आम्हाला मुलांची जबाबदारी नको आहे. हे कशातून उद्भवतं आहे तर यिन एनर्जी कमी होते आहे आणि यांग हवी होते की मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यासाठी
जो निसर्गाने आपल्याला स्वभाव दिला आहे मातृत्वाचा, तो देखील नाकारतायत महिला. ह्या ज्या नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत किंवा मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन एनर्जीज आहेत, ह्या फक्त व्यक्तींमध्ये नसतात, पण ह्या सगळीकडेच असतात. ह्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात, ह्या पूर्ण जगामध्ये असतात. आणि ह्यांचा जर समतोल नसेल, ह्यांचं जर इम्बॅलन्स असेल, तर आपल्या पर्यावरणामध्ये किंवा आपलं जे सराउंडिंग आहे, आपलं जे वर्ल्ड आहे, याच्यामध्ये काय नेमका असा इफेक्ट होतो त्याचा. असं आपण व्यक्ती, कुटुंब आणि याच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करतो पर्यावरणाचा, ॲग्रेसिव्हनेस इतका वाढला आहे किंवा नीडहूनही ग्रीड इतकी वाढलेली आहे की हा निसर्ग ओरबाडून मी माझ्यासाठी वापरेन, हो ना. आणि त्यातून आपण निसर्गाचं संतुलनसुद्धा हरवून बसलो आहे. आणि म्हणून आत्ता बघतोय की आपण इतका प्रचंड कडक उन्हाळा आहे, अगदी ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलेलं आहे की UK सारख्या देशांमध्ये सुद्धा 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जे गेलं आहे ते अगदी 200-300 वर्षापूर्वी गेलेलं आणि आत्ता इतकं वाढलेलं आहे. किंवा समुद्राच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहेच, पण समुद्राचं टेम्परेचरसुद्धा 3 डिग्रीने वाढलं आहे. हे असं अनेक वर्षानंतर होतं आहे. त्याचं मूळ कारण आहे आपण आपलं कर्तव्य विसरत चाललो आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण समष्टीचा विचार करतो तेव्हा यांग एनर्जी खूप वाढल्यामुळे काय होतं आहे, आज जे आपण इस्रायल, अमेरिका किंवा इराण युद्ध बघतो आहे, नाहक बळी जातो आहे, निरागस लोकांचा बळी जातो आहे. किंवा युक्रेन, रशिया जरी म्हणलं तरी काय महत्त्वाकांक्षा आहेत, आत्यंतिक महत्त्वाकांक्षेतून हे युद्ध होत आहेत. आणि ते जर थांबवायचे असतील तर यिन आणि यांग एनर्जी, प्रकृती आणि पुरुष यांचं संतुलन होणं गरजेचं आहे.